धाराशिव तालुक्यातील केशेगाव परिसरात अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. पिकांचे मोठे नुकसान, घरात पाणी शिरणे, जनावरांचे जीवितहानी या संकटातून गावकरी अजून सावरले नाहीत. मात्र या कठीण काळात इको बँकेचे काही अधिकारी वसुलीसाठी केशेगावात आले, अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती पाहता गावकरी संतप्त झाले असून अशावेळी कर्ज वसुली करणे अमानवी असल्याची भावना व्यक्त होत आहे. नागरिकांची मागणी: कर्ज हप्त्यांना तातडीने मुदतवाढ द्यावी, वसुली मोहीम तात्काळ थांबवावी. काय पैसे भरा म्हणून पैसे भरा. आता तुम्ही घरी नाही तर मालक म्हणले तर काय दारात उभारले ना. घरात बी नाहीत म्हणलं तरी इथंच आहे तो दारात. कोणतं होतं ह्याच्यातलं? जरा अलीकडे येऊन सांगा ह्याच्यातलं कोणतं होतं पैसे भरा म्हणलेलं. या ब्यायची काय गरज नाही. आता शेतकऱ्यांना काय करणार? कोण होतं? ए थांबा, जाऊ नका. त्या दिवशी दोन. जाऊ नका, थांब. ही आज कोणतं होतं? त्या आठवड्याने दोन बार आणि पुन्हा एक होती. हे होतं ना, ही बी होती, दोघं. लाल कॅंगीस हे होतं. हे बी होतं पैसे मागाय. ठीक आहे. आमच्यात बी सारखं 2-3 वेळेस झालं आमच्यात बी. आठवडा काय नाव आहे तुमचं पूर्ण सांगा? देवराव भेटले. ते कर्ज काढलंय युको बँकेचं. आज वसुलीला आलते का हे? आज नाही मागडलं 4-5 दिवसात आज. 4-5. शेत कोणतं कोणतं होते? हे होते का? हा ह्यानी एक होते ना अजून दुसरे एक होते. ठीक आहे. तुम्ही नाही दुसरे होते ह्यानी पण होते. तुम्ही कशालाही करायला लागला शेतकऱ्याला व्याज हा, किती पैसे भरले तुम्ही? दे का तुम्ही उसको पैसे किती पैसे भरले तुम्ही? अभी इनका क्या चल रहा है बैंक देतो हा? 1.5 लाख रुपये देतो म्हणले होते. रिन्यू केलं तुम्ही? कर्ज रिन्यू करून पैसे दिले नाहीत परत का हो श्रीकांत सर? हेल्पायला घातले ते कशाला ते ह्याच्यावर खात्यावर पैसे पडले कशाला टाइम लागते ह्यांनी रिन्यू केलं ना? रिन्यू केलं, पहिलं कर्ज भरून घेतलं आणि आता दुसरं पैसे देणार तुम्ही. ही काय पद्धत झाली तुमची? आता त्या रामा डोंगरेच तुम्हाला प्रकरण. वाढीव बी केलं तर कशाला टाइम लागतो? आम्ही भरले नाही का पैसे? वाढीव बी दिले ना लगेच दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पैसे दिले. ही सर्वसामान्य शेतकऱ्याला तुम्ही पिळवणूक चालू आहे. काय झालं का तुमच्या पैशाचं?